आज या ठिकाणी 14 मे पासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे। खरं तर या आंदोलनाच्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। सुशिक्षित बेरोजगारी हटली पाहिजे, खाजगीकरण रद्द झालं पाहिजे आणि सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। पारधी समाजासह वंचित समूहाला जागेसह घरकुल मिळालं पाहिजे। त्याचबरोबर खाजगी हॉस्पिटल आहेत त्यांच्याकडून होत असलेली लूट थांबली पाहिजे। आणि सेतू केंद्र आहेत जिल्ह्यामध्ये, तहसीलदार कार्यालयामध्ये प्रत्येक कार्यालयात सेतू केंद्र आहेत। त्या सेतू केंद्रामध्ये जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले व इतर सुविधा या तात्काळ मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धती चालू केलेल्या आहेत। मात्र तिथं 2-2, 3-3 महिने दाखले अपडेट केले तरी ते दाखले मिळत नाहीत। या अनेक मागण्या घेऊन आम्ही 14 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आंदोलन चालू केलेलं आहे। मात्र सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय। 3 दिवसापासून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बसलेलो आहोत। मात्र इथला जिल्हाधिकारी कुठल्याही प्रकारचं आमच्या मागण्यांबाबत गांभीर्य घेतलेलं नाही। म्हणून या ठिकाणी मी प्रशासनाचा प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि या आंदोलनाची उद्यापासून सोमवारपासून आम्ही तीव्रता वाढवणार आहोत। जिल्हाधिकाऱ्यांनी जर का दखल घेतली नाही तर सोमवारी अलगीदान आंदोलन करावं लागेल। सरकारला जाग येण्यासाठी हे आंदोलन आम्हाला करावं लागेल। त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीची आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करून सरकारचं लक्ष वेधणार आहे। कारण का सरकार या घरकुल योजनेसाठी 1.5 लाख रुपये देत आहे। हे 1.5 लाख रुपये मध्ये घरकुल होतंय का हा प्रश्न महत्वाचा आहे। अजूनही आमच्या पारधी बांधवांना, काही लोकांना घर नाही, जागा नाही, या अनेक सुविधा इथलं सरकार देत नाही। या मागण्या आहेतच, मात्र प्रामुख्याने ज्या काही मागण्या घेऊन आम्ही आंदोलन करतोय याबाबत सरकारनं 20 तारखेपर्यंत, 20 जूनपर्यंत गांभीर्याने विचार करावा। अन्यथा निषेध मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू आणि सरकारला जाब विचारू असं आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगेन। साहेब 5-5 दिवस सोडून द्या, 3-3, 2-2 महिने ॲफिडेविट करून त्यांना हेलपाटे मारावं लागतात। कारण का तिथं सेतू केंद्रवाल्यामध्ये कुठलाही ताळमेळ नाही, त्याच्यावर कुणाचंही अंकुश नाही, कुणाचंही बंधन नाही। मात्र ते सरकारनं नावापुरतं सेतू केंद्र काढलेलं आहे। त्या सेतू केंद्रामध्ये अनेक लोकांची लूट केली जाते। त्यामध्ये दाखले अपडेट केल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची पावती दिली नाही, देत नाहीत। आणि ती पावती का देत नाहीत, किती पैसे सरकारनं त्यांना नेमून दिलेले आहेत याची माहिती लोकांना कळाली पाहिजे। म्हणून आमचं हे प्रामुख्याने आंदोलन आहे। रेशनिंग कार्ड सुद्धा बंद झालेलं आहे ऑनलाईन पद्धतीनं। आज रेशन कार्ड काढायला गेलं तर अनेक त्रुटी काढून रेशनिंग कार्ड दिलं जात नाही। मात्र तिथं जी काही ठराविक लोकांची मक्तेदारी आहे, एजंट सारखे एजंट नेमलेले आहेत, त्यांना मात्र लगेच तिथले तहसीलदार दाखले देतात। तिथं कुठलीही व्यवस्था रेशन कार्डासाठी सेपरेट केलेली नाही। आम्ही अनेक वेळा सांगितलंय, रेशनिंग कार्ड हे माणसाला लागणारे गरज आहे आणि गरज असल्यामुळे ती रेशनिंग कार्ड त्यांना तात्काळ मिळालं पाहिजे। मात्र असं कुठेही दिसून येत नाही। याबाबत मागण्याबाबत इथला तहसीलदार असेल, प्रांत असेल, जिल्हाधिकारी असेल, प्रामुख्यानं कानाडोळा करतात। म्हणून हे आंदोलन आमचं बेमुदत धरणे आंदोलन आहे। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेतली नाही तर तुमच्या मीडियाच्या माध्यमातून इशारा देतो की हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात केलं जाईल असा मी या शिकारी तुमच्या माध्यमातून इशारा देतो। या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घ्या आणि या मागण्यांबाबत गांभीर्याने विचार करा। आज आपण पाहतोय खाजगी हॉस्पिटलला नेलं ते लोकांना लुटलं जातंय। त्यांच्याकडून तपासण्याच्या नावाखाली लाखो रुपये लॉटले जातात। याच्यावर कुणाचंही बंधन नाही। सरकारनं त्यांच्यावर बंधन ठेवलेले आहेत, त्यांनी दरपत्रक लावलं पाहिजे। मात्र खाजगी हॉस्पिटलमध्ये कुठेही दरपत्रक लावलं जात नाही। त्याबाबत जिल्हाधिकारी आणि इथले सिव्हिल सर्जन यांनी तात्काळ बैठक घेऊन त्यांना जाग्यावर वटणी वाढलं पाहिजे असे मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो।